तर आज आपण बनवणार आहोत मँगो कुल्फी मस्त। तर ही मँगो कुल्फी आणि मँगो क्रश आईस क्रश कसं बनवायचं ते बघूया। तर हे मी दूध एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, उकळून थंड करून घेतलेलं आहे। तर हे आपण साईडला ठेवूया। मँगो आपण कट करून घेऊया। तर अशा पद्धतीने मी मँगोचे पीसेस करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी कट करते आहे। तर हे आपले मँगोचे पीसेस तयार आहेत। तर दुधामध्ये आपण हे दूध घेऊया। दुधामध्ये आपण आता पिठी साखर घालून घेणार आहे। मी पिठी साखर साधारण 2 चमचे घ्यायचे, आपल्या गोडीनुसार कमी जास्त केली तरी चालते। ही मी 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे। त्याच्यासोबत आपण आता जे मँगोचे पीसेस कट केले ते मँगो पीसेस घालून घेऊयात आणि आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत। एकसारखं करून घ्यायचं आणि हे छान आपण मिक्सर करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊया। मिक्सरमध्ये पण एकदम जास्त मिक्स नाही करायचं, थोडेसे आंब्याचे पीसेस राहतील इतपत मिक्स करायचं आहे। तर आपलं मिक्सर करून झालेलं आहे। अशा पद्धतीने हे मिक्सर केलेलं आहे मी। आता ह्याच्यापासून आपण मँगो क्रश बनवणार आहोत। तर मँगो क्रशर मशीन असते त्याचा हे साचा आहे, ह्याच्यातच आपण आईस बनवायचा, ह्याचा आईस तयार करायचा। मशीनसोबतच हे कंटेनर्स मिळतात, त्याच कंटेनर्समध्ये आपण आईस बनवून घ्यायचा असतो। तर ह्याच्यामध्ये मी घातलेलं आहे पूर्ण दूध। आता हे आपण फ्रीजरला ठेवून आईस बनवून घेणार आहोत। तर हे उरलेलं आता दूध आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मलाई घालूया। मलाई साधारण 2 ते 3 चमचे घेऊया। मलाई घातल्यावरती थोडी साखरेचंही प्रमाण ह्याच्यामध्ये वाढवायचं, का तर कुल्फी नेहमी थोडी गोडच छान लागते। तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे एक्स्ट्राची आणि मिक्सर करून घेणार आहे। तर हे अशा पद्धतीने मिक्सर केलेलं आहे। आता आपण कुल्फी मोल्ड घेऊया आणि कुल्फी मोल्डमध्ये हे सगळं मिश्रण घालून घेऊया। हे असे कुल्फी मोल्ड असतात, तुम्हाला ज्या पद्धतीचे मोल्ड आवडतील त्या पद्धतीचे तुम्ही वापरू शकता। ह्या मोल्डमध्ये मी आता हे सगळं मिश्रण घालून घेणार आहे आणि कुल्फीचं सुद्धा मिश्रण खूप एकदम बारीक नाही करायचं, त्याच्यात सुद्धा मँगोचे पीसेस असे राहिले पाहिजेत, म्हणजे कुल्फी खाताना सुद्धा मँगोचे पीस लागले की खूप छान टेस्ट लागते त्याची। तर ह्याच्यामध्ये जेवढ्या साच्यांमध्ये बसणारे तेवढ्यामध्ये मी ते घालून घेणार आहे। मला वाटतं आता माझा एकच साचा भरला जाईल। तर एवढ्या ह्याच्यामध्येच माझं मिश्रण पुरलेलं आहे। तर हे आपण थोडंसं टॅप करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आता ह्याचं कवर घालून घेऊया आपण सगळं। तर अजून कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, का तर तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर असे छान व्हिडिओज रेसिपीज मी अपलोड करत असते, त्याचा आनंद तुम्ही घेऊ नाही शकणार। त्याच्यासाठी नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि रेसिपी कशी झाली आहे, तुम्हाला आवडली की नाही, तुम्ही ट्राय केली की नाही हे कमेंट्स करून सांगायलाही कोणी विसरू नका। तर हे अशा पद्धतीने ह्याला कवर असतात ते कवर घालून घेतलेले आहेत, त्याच्यावरचे स्टिक्स असतात तेही आपण त्याच्यामध्ये फिक्स करून घेतलेले आहेत। तर हा आपला मोल्ड पूर्ण रेडी आहे, हा सुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। तर हे मी आज रात्री केलेलं आहे, आपण आता हे दुसऱ्या दिवशी काढलेलं आहे मी फ्रीजमधून आईसचं कंटेनर। तर हा आपलं पूर्ण आईस तयार आहे। तर ह्याच्यातून इझिली ओपन होतो हा आईस, आपण काढून घेऊया ह्या पद्धतीने। अशा पद्धतीने निघतो। हा क्रशर मशीन आहे, त्याच्यामध्ये ते पूर्ण आईस घालून घ्यायचं।
त्याच कंटेनरमध्ये आपण आईस करायला ठेवलेला असतो, त्यामुळे तो बरोबर त्या साच्यामध्ये बसतो. वरतून हे झाकण प्रेस करून लावायचं. मस्त किती छान आईस क्रश पडतो, तुम्ही बघू शकता. ह्यालाच आपण बर्फाची कांडी म्हणतो, बर्फाचा गोळा म्हणतो. तुम्ही कांडी ॲडजस्ट करून गोळा बनवला की हाच बर्फाचा गोळा होतो, किंवा वाटीमध्ये घेऊन तुम्ही खाल्लं तर ते क्रश होतं. हे अशा पद्धतीने मी तुम्हाला वाटीमध्ये घेऊनच दाखवणार आहे. वाव, मस्त, खूपच सुंदर. तुम्हाला कँडी करायची असेल त्याची तरी करू शकता. तर हे इकडे कुल्फीसुद्धा आपले तयार झालेले आहेत. मस्त, किती छान एकसारखी झालेली आहे कुल्फी, तुम्ही बघू शकता. इझिली त्या मोल्ड्समधून निघालेली आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या कुल्फीस काढून घेणार आहे. एकदम तुम्हाला कोणतेही फ्रूट्स वापरून अशा पद्धतीने तुम्ही इतर फ्रूट्सच्याही कुल्फी बनवू शकता. हे मी मँगोचं बनवलं, तुम्ही कलिंगडचं बनवा, कशाचंही बनवू शकता. तर आज परत भेटूया अशाच छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत